झाला आणि त्याचा व्यक्तिगत जीवनात मला अत्यंत लाभ झालेला आहे. वागण्या बोलण्यातलं बदल असेल म्हणा किंवा बरेचदा अधिक पाहता आल्या आपल्या सगळ्यांच्या संपर्कामुळं, अभिजित सरांच्या आपल्या संपर्कामुळं आणि एक्सेलनं जे एक दिशा दिलेली आहे समजा या भागातल्या सगळ्याच लोकांसाठी, ती अत्यंत आवश्यक आहे. इतक्या सोप्या पद्धतीनं लोकांच्या मनापर्यंत तुम्ही पोहोचवायचं काम केलं. मी सुरुवातीला युट्यूबला असे होते आणि आता सरांच्या इतके खूप छान बदल होते. रिसेंटली सरांचं पण एक व्याख्यान झालं गेल्या रविवारी. त्या व्याख्यानामध्ये तर सरांनी इतका चेंज स्वतःमध्ये दाखवला, की ते बघून मला खूप आनंद वाटला. म्हणजे अवेकन माइंड आणि आमच्या संपूर्ण टीमला जेव्हा हे लक्षात आलं, की सरांच्यामध्ये या प्रकारे इतका पॉझिटिव्ह बदल होतोय. लिटरली वी आर हॅपी फॉर दिस वन. सो अमित सर, फर्स्ट ऑफ ऑल रिअली काँग्रॅट्स टू यू. कारण तुमच्यामध्ये आत्तापर्यंत जो एक पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन आम्ही बघतोय. म्हणजे आम्ही अवाक आहोत खरं म्हणजे, की तुम्ही स्वतःला इतकं बदललंय. तुमच्या विचारांच्या मध्ये जी सुस्पष्टता आलेली आहे. ज्या धारणांच्या वरती तुम्हाला काम करायचं असतं ते अधिक चांगल्या प्रकारे होतंय. इंटरनली जे चेंजेस आहेत, पण आउटसाइड जो चेंज आम्ही बघतोय सर, तो खूप लुभावणारा आहे. So, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की तुमची जी जर्नी आहे आणि तुम्हाला या वर्कशॉप मधून जो आलेला लाभ आहे, फायदा आहे, रिझल्ट आहे, त्याबद्दल तुम्ही बोलावं. थँक्यू. धन्यवाद सर. दोन प्रकारे मी बोलणार आहे. पहिली गोष्ट येस. वर्कशॉप संदर्भात, ती नंतर बोलणार. पण वर्कशॉप पूर्वीची जी गोष्ट आता तुम्ही जी बोलली ती अत्यंत महत्वाची मला वाटते. याचं कारण असं आहे, आपण जे जीवन जगतो आणि काहीतरी दिशा घेऊन आपण जगत असतो. उदाहरणार्थ, आपल्याला शिकवलं जातंय की शाळा शिका, नोकरी लागा, नोकरी लागली लग्न करा, एखादं घर बांधा. आणि हा जो सगळ्यांचा प्रवास असतो, तो प्रवास कुणाला चुकलेला नाही आणि तोच माइंडसेट घेऊन बहुतांशी 99% लोक जगत असतात. आणि मग अशा लोकांच्या संपर्कात किंवा असे लोक जेव्हा अशा संपर्कात जातात की तिथं हे सोडून काहीतरी वेगळं चाललंय, तर तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये एक आमूलाग्र बदल घडतो. म्हणजे तुम्ही सुरुवातीला आपलं स्पोकन इंग्लिशचा क्लास वडगावमध्ये सुरू केला आणि त्यानंतर तुमची ग्रोथ माइंड ट्रेनिंगकडे तुम्ही फोकस केला, अभिजित सरांनी तुम्ही. आणि त्याचा फायदा असा झाला की एकीकडं लोक इंग्लिशही शिकू लागले आणि त्याच्यासोबत सायकोलॉजी शिकू लागले, त्याच्यासोबत माइंडसेट चेंज कसा करायचा हे शिकू लागले. आणि त्याचा एकंदरीत फायदा माझ्या व्यक्तिगत जीवनात असा झाला की धार्मिक जीवन, धर्म अभ्यास करत असताना त्याला जे फिनिशिंग होणं आवश्यक होतं, कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जी आहे ती शेवटी माइंड डेव्हलप करण्याकडे जाते किंवा मनाचं सेटअप नीट करण्याकडे जाते. पण त्याला एक जे येस. कवच असतं त्याला धर्म म्हणून एक माइंडसेट तयार झालेला असतो. त्याच्यामुळे बरेचदा अडथळा पण येतो आणि तो अडथळा येस. मात्र आपल्या सगळ्या सिस्टीम मुळे दूर होण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा व्यक्तिगत जीवनात मला अत्यंत लाभ झालेला आहे. वागण्या बोलण्यातलं बदल असेल म्हणा किंवा बरेचदा कसं येस. खूप काही आपल्याला माहित असतं पण ऍक्च्युअल ऍप्लिकेशन मध्ये त्या गोष्टी येत नसतात. आपलं सांगून लोक बदलतात पण आपल्यामध्ये तो चेंज नसतो. तर या अगदी गोष्टी बरोबर. स्वतःला अधिक पाहता आल्या आपल्या सगळ्यांच्या संपर्कामुळं, अभिजित सरांच्या आपल्या संपर्कामुळं आणि एक्सेलनं जे एक दिशा दिलेली आहे समजा या भागातल्या सगळ्याच लोकांसाठी, ती अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाईन वर्कशॉप तर अनेक झालेतच, पण ऑफलाईन वर्कशॉप मधून पण अनेक गोष्टींचा उलगडा या निमित्तानं झाल्याचं पाहायला मिळतंय. तर एकंदरीत पूर्ण जी एक्सेलचा जो प्रवास आहे त्या प्रवासासोबत मला व्यक्तिगत त्याचा खूप फायदा झाला आणि मला फायदा असल्यामुळं माझ्या संपर्कात जे लोक आहेत त्यांना अप्रत्यक्ष तो फायदा झालेलाच आहे. नक्कीच. दुसरी गोष्ट, आता तुम्ही उल्लेख केला तसं पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी पूर्ण माझं सगळा लुक बदलला आणि खरं तर मला असं बरोबर. वाटतं की आपण जे थिंक करतो आता, हे आपलं 21 दिवसाचा कोर्स सुरू झाला आणि त्याच्यात आपण अनेक गोष्टी बघत आलो ना. आपल्या धारणा कशा कशा आहेत, म्हणजे आपण सेम कपडे वापरतो, सेम बूट वापरतो, सेम ठिकाणी जातो किंवा काही ठराविक लोकांच्या सहवासात राहतो, ठराविक साच्यातच बोलतो. तर हे बदलण्याची बघा आपलं हे सुरू आहे आणि त्यातच ती एक संधी उपलब्ध झाली की हे सगळे आतापर्यंत न घातलेले कपडे घाला, आतापर्यंत न दिलेले त्यासारखं भाषण करा. हे सगळंच मला असं वाटतंय की आपण जो विचार करतो आणि त्या दिशेनं आपण म्हणू की ते
ते विचार आपल्याला ओढून घेतात एका वेगळ्या दुनियेत. आणि मग आपलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते त्या प्रकारे होतं. हे मी स्वतः या काळात अनुभवलं. कारण मी कधी ब्लेझर घातलं नाही आयुष्यामध्ये आणि ते वेगळा बूट घातला नाही. कधीच Yes. पीपीटी एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर पीपीटी प्रेझेंट करून कोट घालून बोलायचं कधी संधी आली नाही. आणि आपल्याकडे ते बरोबर. कौशल्य आहे, पण ते कौशल्य पुढे येण्याची संधी उपलब्ध झाली नाही. पण आपला कोर्स सुरू झाला आणि कोर्समध्ये रोज तेच चाललंय. रोज तुम्ही त्याच गोष्टी सांगताय. बरोबर. हे विचार बरोबर. करा आणि कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट व्हा. विचार करा आणि बरोबर. अंतर्मनाला खुलं करा. आणि या गोष्टी बरोबर. प्रत्यक्ष मला तिथं पडताळ आला. ही गोष्ट खूप माझ्यासाठी अत्यंत प्रेरणा देणारी आहे. दुसरं आता या कोर्सच्या संदर्भात काय झालं, की पूर्वी जे वाचलेलं, अनुभवलेलं जे ज्ञान आहे, ते पडताळून घेण्याची खूप चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध झाली. किंवा जे रिवाइज होणं म्हणतो ते रिवाइज ही झालं काही गोष्टी आणि आणखी खूप काही नव्या गोष्टी समजल्या. उदाहरणार्थ प्रत्यक्ष मनावरती काम करण्यासाठी कसं पूर्वीचा माइंडसेट आहे की ध्यान करा आणि प्रत्यक्ष सबकॉन्शियस माइंडला चेंज करा. हा पूर्वीपासूनची धारणा आहे. पण त्या ध्यानाव्यतिरिक्त ज्या इतर काही सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही, सेल्फ टॉक असेल किंवा ग्रॅटिट्यूड असेल, फॉरगिव्ह करणं असेल किंवा गोल सेट करणं असेल, म्हणजे ज्याचा आपण विचार करत नाही की याचा काहीतरी परिणाम सबकॉन्शियस माइंड वरती होत असेल, असं शक्यतो आपण विचार करत नाही. धारणा काय असते, फक्त डोळे बंद करून ध्यान केले की ते बदलेल. पण या हा. बाह्य गोष्टींचा पण उपयोग होतो. या गोष्टी खूप महत्वपूर्ण वाटल्या. दुसरी गोष्ट, शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल हे खूप महत्वाचं मला वाटलं. कारण गोल म्हटलं की लॉंग टर्मचाच विचार करतो, पण या निमित्ताने बरोबर. एक शॉर्ट टर्मचा विचार असा झाला की एका दिवसात काय करता येतंय, एका तासात काय अच्छा. करता येतंय, 2 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये काय करता येतं. नाहीतर बरेचदा लॉंग टर्मचा गोल सेट करतात लोक आणि त्या गोलमुळे फ्रस्ट्रेशन येतं. काहीतरी कलेक्टर व्हायचा गोल करतात, काहीतरी अचीव मोठं करायचं गोल करतात आणि जे हातामध्ये आहे तो करत नाही. तर मला व्यक्तिशः याचा खूप फायदा झाला. शॉर्ट टर्मचा गोल म्हणजे हे 2-3 काम पेंडिंग आहेत, तर हे बाबा 2 दिवसामध्ये आपण संपवून टाकूया. आणि ते संपवताना काय अडचणी येतात ते या 21 दिवसामध्ये तो त्या अवस्थेमध्येच आपण होतो. दुसरी गोष्ट जे व्हिजन बोर्ड तुम्ही सांगितलं, ही गोष्ट माझ्यासाठी नवीन होती. म्हणजे आतापर्यंत मला याविषयी काही माहित नव्हतं. ही जी गोष्ट आहे ती गोष्ट मला पहिल्यांदा माहित झाली. अफर्मेशनच्या बाबतीत माहित होतं, पण सेल्फ टॉक ची प्रत्यक्ष प्रॅक्टिस वगैरे काय केलेली नव्हती. वाचलेलं होतं. पण सेल्फ टॉक विषयी जे काय आहे, म्हणजे रोज आपण आपल्याशी बोलतच आहे. पण ते बोलणं चेंज करून आपण स्वतःशी म्हणजे डेव्हलपमेंटच्या अर्थानं बोलणं, ही गोष्ट माझ्यासाठी नवीन बरोबर. होती. आणि त्याचा फायदा मी बरोबर. जे लेक्चर दिलं त्यात पण या गोष्टी मी अनायसे त्या लोकांच्या पर्यंत पण पोहोचवल्या. अरे रोज आपण स्वतःशी ओके. बोलतोय, तर त्या बोलण्याला फक्त आपण फिल्टर करून बोलूया. आणि त्याचा बदल स्वतःमध्ये म्हणजे मला तरी तो खूप जाणवलेला आहे. दुसरी गोष्ट, न्यूरोप्लास्टिसिटी हा जो विषय आहे, तर तोही विषय मी आतापर्यंत मला माहित नव्हता. पण तो परवाच्या लेक्चर मधून तुम्ही अतिशय विस्तारानं सुटसुटीत पद्धतीनं सांगितला. तर काल आणि आज खूप व्हिडिओ पाहिले युट्यूबवर अरे वा, न्यूरोप्लास्टिसिटी. छान. आणि तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज सांगितल्या की ज्या गोष्टी आपण करत नाही त्या गोष्टी करायच्या. उदाहरणार्थ मी आता डावरा आहे, तर मी उजव्या हाताने मी निश्चय पण केलाय की रोज उजव्या हातानं थोडं थोडं तरी लिहायचंच. जी गोष्ट आपण करत नाही, आता भाषा शिकत आहे, आवड आहे मला, पण आणखी एक भाषा झाली की दुसरी शिकायची, तिसरी शिकायची. आता असं मला वाटायला की डान्सचा क्लास पण वडगावात लावायचा आणि ते अरे वा, शिकायचं. छान. आपल्यामध्ये आपण काहीतरी शिक्षक आहे किंवा आपण वक्ता आहे म्हणून तो ऑकवर्डनेस असतो, मी कसं नाचून मी कसा डान्स करू. तर ते दोन्ही सुद्धा वाट. ते सुद्धा येस. आपल्याला काय म्हणतात त्याला घातकच आहे आपल्या डेव्हलपमेंटला. आपण म्हणतो आपण विकसित व्हायचं, पण आपण किती अनेक ठिकाणी बांधलो गेलोय याची जाणीव मला 21 दिवसामध्ये या झाली. आणि ती सगळी बंधनं एक एक करून तोडायची आणि त्याचा पण गोल सेट केलाय मी, की शॉर्ट टर्म मध्ये काय तोडायचं, लॉंग टर्म मध्ये काय तोडायचं. तर त्याचा खूप मला फायदा झाला. आणि न्यूरोप्लास्टिसिटीच्या बाबतीत मात्र खूप अवेअरनेस मला आला. म्हणून काल पण भेटलं, मी तुम्हाला सुचवलं की पुढचं जे बरोबर. वर्कशॉप आहे ना, ते वर्कशॉप खरं बरोबर. तर ऑफलाईनच व्हायला पाहिजे. आणि ते केवळ न्यूरोप्लास्टिसिटी ह्या एका विषयाला घेऊन, कारण याची अत्यंत ती तर गरज आहेच आपलं. लोकांना आहे असं मला
जाणवलं, Yes. कारण मला व्यक्तिशः तो मुद्दा खूप फील झाला परवाच्या दिवशी. आणि मग एकंदरीत काय आहे की विचार, भावना आणि मग आपण म्हणू की त्याचे हॅबिट मध्ये जे रूपांतर झालेलं आहे, त्या ज्या चुकीच्या हॅबिट्स निर्माण झालेल्या आहेत सगळ्याच, खाण्यातल्या पिण्यातल्या, अगदी फास्ट फूड खाण्यापर्यंत, म्हणजे वडा खायची सवय किंवा गेलो तर भेळ खायची सवय, म्हणजे वाटत बरोबर. नाही पण ऍक्च्युअल त्यानं आपल्यावरती कब्जा केलेला आहे. आपल्याला डेफिनेटली, जाणवत नाही, डेफिनेटली. आपण सहज वाटतं की गेलो वडगावला खाल्लं, पण नाही, तो कब्जा आपल्यावरती ऍक्च्युअल केलाच आहे. त्या 21 दिवसामध्ये या बारीक म्हणजे छोट्या छोट्या ज्या जाणीव आहेत त्या अवेअरनेस चांगला आलाय त्याबद्दल. हा या येस. या निमित्ताने त्या जाणीवा निर्माण झाल्यात. अरे आपण गेलो नाही, आपल्याला ते आपलं अंतर्मन घेऊन गेलंय तिथं, आपल्याला वाटतंय आपण अगदी गेलो, बरोबर. आपण गेलेलो नसतोय. हाच पॉझिटिव्ह चेंज आपल्याला अपेक्षित हा, आहे. गुड. तर ते तिथं तिथं जाऊन आता आपल्याला परत रिवाइज म्हणजे काय म्हणतात रिट्रेन करायचं आहे, ही एक जाणीव झाली. आणि मग आपल्या बिहेवियर मध्ये जो बदल घडवायचा आहे पॉझिटिव्ह, तर त्याच्यासाठी ही गोष्ट खूप आवश्यक आहे. आता ह्या 21 दिवसामध्ये 2-3 वर्ग काही कामानिमित्त माझे चुकले, पण ते वर्गही चुकले, पण त्यातल्या काही गोष्टी, ते 2-4 वर्ग चुकले, पण ते ही महत्वाची काही चुकलं असेल असं मला वाटतंय. कारण हे बरोबर. जे सगळे कंटेंट तुम्ही जे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक दिवशी अतिशय सुटसुटीत एक एक विषय तुम्ही मांडलेला आहे, कुठंही गडबड केलेली नाही, कुठंही फास्ट ओढाताण केलेली नाही, अगदी बोलत चालत लोकांच्या भाषेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक्सप्लेन केलेला आहे. आणि इतका मोठा गंभीर विषय इतक्या सोप्या पद्धतीनं लोकांच्या मनापर्यंत तुम्ही पोहोचवायचं काम केलं. मी युट्यूबलाही खूप काही काही बघितलेलं आहे आतापर्यंत, हे सबकॉन्शियस माइंड, अमुक तमुक, पण बरोबर. ते ज्या पद्धतीनं सांगतात की त्या पद्धतीमुळेच असं वाटतं की हे आपली बसची बात नाही. त्याला आपण सायकोलॉजी, एम ए सायकोलॉजी करायला पाहिजे, नाहीतर त्यांची ऑफलाईन कुठेतरी शिबिर करायला पाहिजेत. ते आपल्या हातातलं नाहीये. तर तुमच्या या साध्या सोप्या सुटसुटीत मांडणीमुळं एक कॉन्फिडन्स आम्हाला आलेला आहे की ही गोष्ट आम्ही साध्य करू शकतो. भले तुम्ही सांगितलेल्या 100 गोष्टी होणार नाहीत, पण ह्या 2-4 Yes. गोष्टी प्रत्येकातली, समजा एक एक गोष्ट, जरी गोल सेटिंग मधली एक गोष्ट, अफर्मेशन मधली एक गोष्ट, व्हिज्युअलायझेशन मधली एक गोष्ट, सेल्फ टॉक मधली एक गोष्ट, प्रत्येकातल्या एक दोन गोष्टी जरी केल्या तरी मला असं वाटतंय की या 21 दिवसामध्ये इतकं हेल्दी वाटत आहे, फ्रेश वाटत आहे. आणि इथून पुढं खरं तर उद्यापासूनचा खरा प्रवास आहे. तर तिथं या गोष्टी बरोबर. आम्हाला मदत करतील, आणि बाह्य जगातनं जे काही निगेटिव्हिटी येते तर ती रोखण्यासाठी निश्चितच या 21 दिवसाच्या कोर्सचा अत्यंत फायदा झालेला आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तिशः आणि आपले एक्सेल सिस्टीम, अभिजित सरांचे मी व्यक्तिशः आभार मानतो. या सगळ्यांच्या वतीनं पण आभार मानतो. आणि तुमचं असंच मार्गदर्शन राहू दे. नवनवीन कोर्सेस तुम्ही डिझाईन करायला पाहिजेत आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत. आम्ही त्याचा निश्चितच लाभ घेऊ. तर इतकंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू.